तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना। ही इतकी सुंदर जी साडी आहे ना, याच्यापासून मी आज बनवणार आहे नऊवारी साडी, तेही 4 वर्षाच्या मुलीसाठी। आणि हे आहे त्याचा अस्तर। ही साडी ऑर्डरची होती कारण की त्या ताईंना ना अर्जंट पाहिजे होती। उद्या इथे दुर्गा दौड असते आमच्या इथे आणि दुर्गा दौडमध्ये घालण्यासाठी त्यांना ते पाहिजे होती त्यांच्या मुलीसाठी। तर मग त्यांनी नाही का मला ऑर्डर दिली होती। मग मी नाही का पहिले सगळ्यात मशीन क्लीन केली, कारण मशीन ना आठवड्याला क्लीन करावी लागते। नाही जर क्लीन केली ना मग धागा तोडते आणि काही प्रॉब्लेम येतात मशीनमध्ये, त्यासाठी पटकन क्लीनिंग करून घेतली। पुन्हा मशीन तिच्या जागेवरती लावून दिली आणि नऊवारी कट करायला घेतली। नऊवारी इथे कट करून घेतली। तेवढ्यातच आमच्या घरी आले होते पाहुणे आल्याच्या नंतर ना आम्ही लगेच साडी घातली मी आणि मंदिरावरती गेलो सगळे मिळून गेलो मंदिरावरती आणि मंदिरावरती छान दर्शन झालं। इथे दर्शन करता करता माझा दर्शन इतका त्रास देत होता ना, सारखा या बारीमधून निघून त्या बारीमध्ये पळत होता। आणि मग ना त्याला मी म्हणत होती एका जागेवर थांब रे बाळा हरवशील, पण तो काय ऐकत नव्हता। त्यामुळे मग पटापट त्याला घेतलं दर्शन करून आणि बाहेर आलो। बाहेर आल्याच्या नंतर इथे छान गरबा चालू होता आणि मग मस्त मी आणि कृष्णालीने दोघींनी गरबा केला। मी माझं बायकांसंग गरबा केला, तो कृष्णालीने तिचाच गरबा तिचा इथे मस्त हे झाला होता। तिला एकटीलाच काय मजा वाटत होती आणि म्हणत होती घरी पण नको यायला। म्हणलं दर्शन आणि कृष्णाली दोघंही घरी येत नव्हते, पण म्हणलं घरी जायच लागेल, नाहीतर घरी ब्लाऊज आणि साडी घेण्यासाठी कस्टमर येणार होते। तर त्यामुळे मग हे आहे त्या नऊवारी साडीचं ब्लाऊज आणि ही वाली आहे नऊवारी साडी। कशी झाली ना कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि खरंच ही साडी खूप सुंदर दिसत होती तिने घातल्याच्या नंतर। आणि नाडी थोडी मी जास्त मोठी शिवलेली आहे जाडवाली, कारण तिला ते कंट्रोल व्हावी म्हणून साडी। चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।